जय महाराष्ट्र. मी ज्योती फणसे. सेल्फीचा त्वचारोग या आपल्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आजकाल लहानांपासून थोरापर्यंत सर्वांना सेल्फीनं अगदी वेड लावून टाकलेला आहे आणि या सेल्फीचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत. आपण या सर्व विषयावर आज चर्चा करणार आहोत. पण एक विशेष पॅकेज आपण पाहणार आहोत आज. तर तरुणाईला याड लावणारी ही जी सेल्फी आहे त्या तरुणांसाठी किती घातक ठरू शकते पाहूयात एक विशेष रिपोर्ट. सेल्फी काढताय, सावधान. सेल्फी काढताय, तुमचा चेहरा खराब होतोय. सेल्फी. सध्याच्या तरुणाईला या सेल्फीनं याड लावलंय. जो पाहावा तो आपल्या स्मार्टफोननं सेल्फी काढत सुटलाय. सेल्फी हा मानसिक आजार आहे, पण हा सेल्फी तुमचा चेहराही खराब करतोय. खरं वाटत नाही? होय, हे खरं आहे. सातत्यानं सेल्फी काढल्यास तुमचा चेहरा खराब होईल. इतकंच नव्हे तर सेल्फीनं त्वचेचे आजार होण्याची भीती आहे. इंग्लंडमधील त्वचारोग तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासातून ही बाब उघड झाली आहे. सेल्फीची फ्लॅश लाईट त्वचेला घातक आहे. चेहरा रेडिएशनच्या संपर्कात येणं हे घातक आहे. त्यामुळे त्वचा खराब होण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा त्वचेच्या डीएनएवर परिणाम होतो. त्वचेच्या डॉक्टरांकडे गेलात तर तुमच्या चेहऱ्यावरील कोणत्या बाजूची त्वचा अधिक खराब झाली आहे हे ते सांगून तुम्ही सेल्फी काढताना फोन कोणत्या हातात पकडता हेही सांगू शकतात. ज्यांना सेल्फी काढण्याचं वेड आहे आणि जे ब्लॉगर आहेत त्यांच्यासाठी हा धोका अधिक आहे. स्क्रीनमधून येणाऱ्या लाईटमुळे अकाली म्हातारपण येऊ शकतं. त्वचेवर सुरकुत्या वाढण्याची शक्यता असते. सेल्फीची ही क्रेज लहान मुलांपासून ते वयस्करांपर्यंत सर्वांनाच आहे. कोणीच या सेल्फीपासून दूर राहू शकत नाही. सेल्फी म्हणजे आपल्या जीवनाचा आता अविभाज्य भागच. पण सेल्फी काढताना न कळत आपण रोगांना निमंत्रण तर देत नाही ना, याकडे देखील आपण पाहिलं पाहिजे. प्राजक्ता मुंगेकर, जय महाराष्ट्र, मुंबई. तर सेल्फीचा त्वचारोग या आपल्या विशेष कार्यक्रमात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी काही मान्यवर आलेले आहेत. आपल्यासोबत आहे आपल्या सर्व परिचयाची गायिका सावनी रवींद्र. खूप खूप वेलकम. आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर मनीषा जाधव. मॅम, आपलंही खूप खूप स्वागत. तर आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. मला डॉक्टर मनीषाजींना प्रश्न विचारायचा आहे की सेल्फीचा त्वचारोग, इंग्लंडमधील त्वचारोग तज्ज्ञ आहेत त्यांनी अभ्यास केलाय. त्यानुसार असं निदर्शनास आलेलं आहे की आपण वारंवार सेल्फी काढतो त्यामुळे आपल्या त्वचेवर त्याचा परिणाम होतो. तर तुम्ही काय सांगा? हल्लीच 2 दिवसापूर्वीच मला वाटतं हा निष्कर्ष लंडनच्या डॉक्टरांनी दिला आहे की सेल्फी काढल्यामुळे तुमच्या स्किनवर परिणाम होऊ शकतो. तर शास्त्राप्रमाणे अजूनपर्यंत त्याचा निष्कर्ष आलेला नाही आहे, त्याचा अभ्यासही झालेला नाही आहे की सेल्फीमुळे किंवा मोबाईलच्या रेडिएशनमुळे स्किनवर काही परिणाम होतो. पण नक्कीच त्याचे लाँग टर्म परिणाम असू शकतील. कारण आज 2016मध्ये साधारण 600 मिलियन लोक मोबाईल वापरतात आणि त्यातले जवळजवळ 47 to 50% युजर्स हे 25च्या आतील आहेत. त्यामुळे नक्कीच आपण मोबाईलचा एवढा जो यूज आहे, त्याचा जो एवढा वापर आहे तो आपण टाळू नाही शकत. तर त्याचे लाँग टर्म साईड इफेक्ट्स नक्कीच असतील. जसे आपण म्हणतो की एक्सरे रेडिएशन हे आपल्याला चांगलंच माहिती आहे की आपण एक्सरे रूममध्ये गेलो की ती किती प्रोटेक्टेड असते, डार्क असते, खूप त्याचे प्रिकॉशन्स असतात. कारण आपल्याला माहीत आहे की त्याचे साईड इफेक्ट्स आहेत, बॉडीवर त्याचे साईड इफेक्ट्स होतात. पण मोबाईलचे जे वेव्हलेंग्थ्स आहेत ते वेगळे आहेत. त्यामुळे त्याचे फिजिक्स जर आपण त्याचा अभ्यास करायला गेलो तर त्याचे ते एक नॉन आयोनायझिंग रेडिएशन आहे. त्याचा त्वचेवर असा काही परिणाम किंवा डीएनएवर, आता जसं म्हटलं आहे आता तुमच्या निष्कर्षामध्ये की त्याचा डीएनएवर असा काही परिणाम होतो, असं अजूनपर्यंत तरी सिद्ध झालेलं नाही आहे. पण ते लाँग टर्म साईड इफेक्ट्स आपण नाही असं गृहीत धरून आपण स्वस्थ बसू शकत नाही. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे नक्कीच आपल्याला त्याचा वापर कमी करायला हवा किंवा अशी काही टेक्नॉलॉजी निर्माण करायला हवी की ज्याच्यामुळे हे जे लाँग टर्म साईड इफेक्ट्स आहेत त्याच्यावर आपण मात करू शकू. डेफिनेटली. पण आजकालच्या काही नवीन मोबाईल्समध्ये अशी आता नवीन सिस्टम आलेली आहे की फ्रंट कॅमेरा असेल त्याला देखील फ्लॅश लाईट असते. मग त्या फ्लॅशेसचा आपल्या त्वचेवर परिणाम नक्कीच होत असणार.
हो, त्याचाही काही नक्कीच परिणाम असेल, तर तेच मी आता म्हटलं आहे, की त्याचा किती परिणाम होतो हे अजून सिद्ध झालेलं नाहीये. आणि सेल्फीचा आपण जरी किती वेळा दिवसातून आपण सेल्फी घेतो. बरोबर. जर आपण प्रॅक्टिकल विचार करायला गेलो, तर आपण असं किती सेकंद आपण दिवसातली आपण सेल्फी घेतो, किती वेळा घेऊ शकतो. असं आपण सतत तर त्या रेडिएशन समोर नसतो. म्हणजे जर फक्त सेल्फी बद्दल म्हणायचं. पण हा मोबाईल जर आपण सातत्यानं आपल्या जवळ, जसं आपण 24 तासातले 18-19 तास आपला हाताजवळ असतो, तर त्याचे परिणाम नक्कीच होऊ शकतात. सेल्फीच्या लाईटनी किती परिणाम होईल ते काही आता नक्कीच सांगता येत नाही. मात्र ते इलेक्ट्रिक मॅग्नेटिक रेडिएशन्स असतात त्याचा डीएनए वर देखील परिणाम होतो असं या अभ्यासात म्हटलेलं आहे. हो, या अभ्यासात आता असं म्हटलं आहे, पण तो अभ्यासही अजून झालेला नाहीये. तो फक्त निष्कर्ष आहे. कारण स्किन स्पेशलिस्टकडे जेव्हा पेशंट्स येतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्याकडे बघून आणि कोणत्या भाग, त्यांच्या चेहऱ्याचा कोणता भाग त्याला सुरकुत्या आहेत किंवा निस्तेज दिसतो आहे, त्यावरून एक असं गृहीत धरलं जातं की तुम्ही फोन कोणत्या हातात वापरता, कोणत्या हाताने तुम्ही कोणत्या बाजूला बोलता, तुम्ही डाव्या बाजूने बोलता की, आणि तो भाग जास्तीत जास्त त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. त्यामुळे असा निष्कर्ष आहे की कदाचित ह्याचे दुष्परिणाम हे त्या फोनमुळे असतील, किंवा तुम्ही उजव्या हातात पकडतात म्हणून तुम्ही उजव्या बाजूला तुमची त्वचा निस्तेज आहे किंवा सुरकुत्या जास्त आहेत, तर असा निष्कर्ष काढलेला आहे. त्याचा अजून अभ्यास नाही झाला. नक्कीच. मला सावनीला विचारायचं आहे, सावनी तू सेलिब्रिटी आहेस, बऱ्याच फॅन्स मंडळी तुझ्या सोबत असतात, सेल्फी काढणं म्हणा किंवा सोशल मीडियाचा वापर आहे जो तुला करावा लागतो, किंवा तुझे फॅन्स असतात त्यांनी तुझ्यासोबत फोटोज काढणं वगैरे आलं, मग एकूणच या सर्व संदर्भात तुला काय म्हणायचं आहे? मुळात सेल्फी हा कुठल्याही माणसाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आता बनलाय. बरोबर. आणि मॅम आत्ता म्हणलं तसं सेल्फी मी स्वतः अशी अनेक लोक बघितली आहेत की जी कुठेही गेले तरी स्वतःला बघण्यासाठीही सेल्फीचा वापर करतात. जिथे आरसा नसतो तिथेही फ्रंट कॅमेरा ऑन करून स्वतःला बघत बसतात. इतकं ऑब्सेशन आज त्याचं झालंय, किंवा अतिरेक आपण म्हणू शकतो. तर मी असं नाही म्हणणार की हे बंद करायला पाहिजे, पण नक्कीच याचा अतिरेक आपण टाळू शकतो. कारण अनेक अशा आपण बातम्या रिसेंटली वाचल्यात की सेल्फी काढता काढता लोकांना भान नाहीये, रस्त्याच्या मध्ये सेल्फी काढतायत आणि त्यामुळे त्यांचे ऍक्सिडेंट झालेत किंवा अक्षरशः त्यांच्या जीवावर बेतलंय. सो अशीही अनेक उदाहरणं आपण रिसेंटली ऐकली आहेत. त्यामुळे हे खरंच खूप धक्कादायक आहे. त्यामुळे त्याचं भान कुठेतरी आपण ठेवलं पाहिजे. म्हणजे अतिरेक नको, वापरा, पण एक लिमिट मध्ये वापरलं तर ते बरं आहे. असं म्हटलं जातं की स्क्रीनमधून, मोबाईलच्या स्क्रीनमधून जी लाईट येते त्यामुळे म्हातारपण येतं. डॉक्टर मनीषाजी आहेवत, तुमचं काय म्हणणं आहे? हो, म्हातारपण म्हणजे त्याला प्रीमॅच्युअर एजिंग म्हणू शकतो. हां, त्याला प्रीमॅच्युअर एजिंग म्हणू शकतं. तेच आहे की रेडिएशन, मोबाईलमधले रेडिएशन हे माझ्या माहितीप्रमाणे नॉन आयोनायझिंग रेडिएशन आहे. ज्याचा एक्सरेमधले रेडिएशन आहे जे आयोनायझिंग रेडिएशन आहे, ज्याचा तुमच्या स्किनवर किंवा तुमच्या स्किनच्या टिश्यूमधील केमिकल स्ट्रक्चरमध्ये फरक पडू शकतो. तसं मोबाईल रेडिएशन हे रेडिओ ॲक्टिव्ह रेडिएशन आहे आणि त्याचा लाँग टर्म साईड इफेक्ट आहे. पण त्याच्यामुळे मला नाही वाटत की तुमच्या टिश्यूमध्ये काही मॉलिक्युल चेंजेस किंवा काही केमिकल चेंजेस होतात, असं मला तरी अजूनही वाटत नाही आहे. कारण तसा अभ्यास त्याचा अजून झालेला नाही. असं वाचण्यात, त्याच्या माहितीमध्ये असं काही नाही आहे. एकूणच मोबाईल म्हटलं की आपला चेहरा, आपला हात, कान किंवा फेशियल बोन्स आहेत जे काही, पण ते रेडिएशनच्या संपर्कात येतात. आपण जेव्हा जेव्हा मोबाईल यूज करतो, मग ते आपण फोनवर बोलण्यासाठी असो किंवा फोटो काढण्यासाठी असो, पण ते रेडिएशनच्या संपर्कात आपला चेहरा येतो. त्यामुळे त्याचा तितका घातक परिणाम आपल्यावर होऊ शकतो. होऊ शकतो, का नाही. लॉंग टर्म साईड इफेक्ट आहेत. म्हणूनच म्हणतात की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. जर आपण त्याचा निष्कर्ष असा करतो की ठीक आहे, त्याचे काही साईड इफेक्ट्स नाही आहेत आणि त्याचे फ्युचरमध्ये काही साईड इफेक्ट्स असतील, तर आपण आजच त्याच्यावर काहीतरी उपाय करायला हवा. त्याच्यासाठी आपण एक गोष्ट करू शकतो की आपण सनस्क्रीनसुद्धा आता निष्कर्षामध्ये असं आलं आहे की तुम्ही सनस्क्रीनसुद्धा चांगल्या प्रकारचं, जरी आता आपण खूपच कॉन्शियस आहोत, आपण सनस्क्रीनशिवाय बाहेर जात नाही. कारण UV रेज आहे जे 80% जे प्रीमॅच्युअर एजिंग, जे अकाली म्हातारपण आहे, ते UV रेजमुळे होतात. हे आता सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे सनस्क्रीन हा आपल्या जीवनातला अविभाज्य भाग झाला आहे. तर पण आत्ता ह्या रिपोर्टमध्ये रेडिएशनची जी मोबाईल रेडिएशन आहे त्याच्यामध्ये सनस्क्रीनसुद्धा उपयोग होत नाही असं त्यांनी निदर्शनास आणून दिलं आहे. सनस्क्रीन वगैरे हे बहुधा असं झालं की ते बाहेरून प्रोटेक्शन झालं, पण काही आहार आहेत, काही एक्सरसाइजेस आहेत की जेही आपल्याला खूप फायदेशीर ठरू शकतात. एक्झॅक्टली. कारण सनस्क्रीन जरी आपण लावलं तरी आपल्याला ते पूर्ण 100% प्रोटेक्शन
प्रोटेक्शन देत नाही. त्यामुळे जर आहारामध्ये आपण अँटीऑक्सिडंट फूड आहेत जे म्हणजे वातावरणातले म्हणा किंवा मोबाईलच्या रेडिएशनमुळे जे पण काही टॉक्झिन्स आपल्या शरीरामध्ये तयार होतात किंवा आपल्या स्किनमध्ये तयार होतात ते बाहेर काढण्यासाठी किंवा फ्लॅश करण्यासाठी आपण अँटीऑक्सिडंट डाएट घेऊ शकतो. अँटीऑक्सिडंट जर म्हटलं तर एक असं आहार आहे की ज्याच्यामध्ये आपण जे फ्री रॅडिकल्स असतात म्हणजे टॉक्झिन्स असतात त्याला फ्लश करतात आणि त्याच्यामुळे तुमची स्किन हेल्दी राहते, तुमची बॉडी हेल्दी राहते. अँटीऑक्सिडंट फूड जर म्हणायला गेलं तर आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हायटमिन सी, जे आपण मोसंबी, संत्रा आणि लिंबू ह्या सगळ्या सिट्रस फूडमधून आपल्याला व्हायटमिन सी मिळतं. ते आपण जास्तीत जास्त आपल्या आहारामध्ये घेणं जरुरी आहे. व्हायटमिन ई आहे जे आपल्याला माहिती आहे, आपण बरेच जण त्याची कॅप्सूल चेहऱ्यावर लावतो. तर व्हायटमिन ई सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे, ते सुद्धा आपण डाएटमधून घेतलं. आता महत्त्वाचं म्हणजे व्हायटमिन ई आहे जे शरीरामध्ये तयार होत नाही, त्यामुळे आपल्याला ते बाहेरून सप्लिमेंट घ्यावं लागतं. तर तुम्ही व्हायटमिन ई म्हणजे आपल्याला बदामाचं तेल हे आपल्याला अत्यंत माहीत आहे, आपण केसांना लावतो, चेहऱ्याला लावतो. तर बदामाचं तेल किंवा बादाम त्याच्यामध्ये खूप सोर्स आहे. इट्स अ व्हेरी गुड सोर्स ऑफ व्हायटमिन ई जे आपण आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो. पुन्हा स्किनला स्टिम्युलेट करणं फार गरजेचं आहे, जे आपण बाहेरून काही मॉइश्चरायझर लावून युजली होत नाही, कारण आपण स्किन एवढं प्रोटेक्टिव्ह ऑर्गन आहे की आपण त्याला कितीही बाहेरून मॉइश्चरायझर लावा त्याचा उपयोग होत नाही. आणि जर तसं असतं तर मला एक छोटंसं उदाहरण द्यावं लागेल की आपण रोज आंघोळ करतो किंवा स्विमिंग करतो तर साधारण 15 ते 20 मिनिटे आपण पाण्यामध्ये असतो. तर काय आपण स्पॉन्जसारखे फुगत तर नाही ना. म्हणजे हे एक अतिशय सरळ आणि सोपं लॉजिकल उदाहरण आहे की आपलं स्किन एवढं इझिली काही ॲब्झॉर्ब नाही करत, कारण ते प्रोटेक्टिव्ह आहे. ते आपल्याला प्रोटेक्ट करतं. एन्व्हायरमेंटमधले टॉक्झिन्स आहेत, व्हायरसेस आहेत, जर्म्स आहेत, त्यापासून प्रोटेक्ट करतं. त्यामुळे आपण कितीही बाहेरून काही लावलं तरी त्याचा खूप असा उपयोग होत नाही आहे. त्यामुळे आपल्याला एक्सरसाइज करून आपली स्किन स्टिम्युलेट करणं पाहिजे. चांगला आहार आणि स्ट्रेस मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टीने आपण आपली स्किन आणि आपलं हेल्थ आपण योग्य प्रमाणे ठेवू शकतो. आपला चेहरा खराब होण्यापासून आपणच त्याला वाचवू शकतो. आपल्या प्रतिनिधी सीमा दाते यांनी अशा काही विद्यार्थ्यांशी, काही मुलांशी गप्पा मारलेल्या आहेत, त्यांच्याकडून जाणून घेतलंय की सेल्फीचं त्यांचं वैयक्तिक काय मत आहे. पाहूयात. सेल्फी ॲक्च्युली आपण काढतो ते एक लाईक स्वीट मेमरीज म्हणून, बट यामुळे आपण जेव्हा सेल्फी काढतो तेव्हा हेही लक्षात घेता आलं पाहिजे की आपलं जे फेस आहे ज्याला आपण खूप जपतो आणि मोस्टली गर्ल्स ज्या आहेत, पण जसं आपण गर्ल्स आपल्या मेकअपला किंवा फेसला इम्प्रूव्ह करत असतो तर त्याच प्रकारे सेल्फी काढताना सुद्धा त्यांनी लक्षात आणलं पाहिजे की सेल्फी जी आहे ती थोडी लांबून काढावी किंवा म्हणजे रोज सेल्फी काढणं एवढं काही गरजेचं नाही. जेव्हा स्वीट मेमरीज असेल तेव्हा काढूया, बिकॉज ऑफ त्याच्या फ्लॅशने फेसला रेडिएशन्स होण्याच्या शक्यता आहेत आणि फेसमध्ये सुद्धा DNA असल्यामुळे आपल्या फेसला खूप काही प्रकारचे धोका होऊ शकतो. आणि ते सेल्फी काढताना अनेक जणांचा मृत्यू झाल्याचं देखील समोर आलंय. तर तुला काय वाटतं, सेल्फी आपल्या लाईफसाठी इम्पॉर्टंट आहे का? एकीकडे त्वचारोग होणार आणि एकीकडे अशा पद्धतीने धोक्याच्या ठिकाणी देखील सेल्फी काढला जातो तरुण वर्गामध्ये. सेल्फी एक चांगला प्रकार पण आहे, पण सेल्फी मोस्ट इम्पॉर्टंट आहे नाही आपल्या लाईफमध्ये. सेल्फी एक असं एक लोकांना हे सांगते की आपण कुठे आहे आणि कुठे नाही हे सांगण्यासाठी सेल्फी काढतो. पण हे सेल्फी एक असं चीज आहे की दुसऱ्यांना कळावं आपण काय करतोय हे इम्पॉर्टंट नाही आहे. तरुण वर्गामध्ये वाढताना दिसतंय, पण त्यातच ते घातक आहे हे देखील समोर येतंय. मग अशामध्ये काय वाटतं तुला, इम्पॉर्टंट आहे आता सेल्फी? नाही, सेल्फी तर इम्पॉर्टंट नाही, पण लाईफमध्ये हर एक गोष्टी इम्पॉर्टंट असतं. पण सेल्फी काढणं हे मुलींना जास्तच मजा येते, पण त्यात अपघातही खूप होते. कारण की मध्ये अशी घटना घडली आहे की सेल्फीने एका मुलीचं प्राण गेलं आहे. तिला वाचवता वाचवता एक माणूस पण सुद्धा तिला वाचवायला गेला, तोही अपघात झाला. ह्याच्यामध्ये आपली जीवन सगळ्यात मेन गोष्ट आहे, सेल्फी इम्पॉर्टंट नाही आहे. लगेच खरं तर तरुण वर्गामध्ये सेल्फीचा क्रेज आता मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतंय. मात्र हे सेल्फी तरुण वर्गासाठीच नाही तर सगळ्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकणार आहे. कारण सेल्फी काढताना मोबाईलमधून येणाऱ्या फ्लॅश लाईटमुळे अनेक त्वचेचे आजार जे आहेत ते होऊ शकतात. त्यामुळे नक्कीच सेल्फी काढताना तुम्ही जपून सेल्फी काढावा असं या सगळ्या तरुणांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन शिवाजीसह सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई. मला सावनीला विचारायचं आहे की इन जनरल आपण जेव्हा सेल्फी काढतो प्रत्येकाचं असतं की आपण छान दिसावं किंवा छान छान दिसावं सेल्फीमध्ये, पण जसं वारंवार सेल्फी काढल्यामुळे त्या रेडिएशन्समुळे, त्या फ्लॅशलाईटमुळे आपला चेहरा खराब होतोय. मग त्याविषयी तुला काय म्हणायचं?
अर्थातच हे घातक आहे, मी मगाशी म्हणलं तसं. पण हे आपण थांबवू नाही शकत, कारण आता सोशल मीडियाचं ज्या लेवलला सोशल मीडिया गेला किंवा प्रत्येकालाच स्वतःचं लाईफ शेअर करायची एक सवय लागली असं मी म्हणू शकेन. आवडीपेक्षा सुद्धा हा सवयीचाही भाग आहे दुर्दैवाने. तर त्यामुळे ते नक्कीच आपण कमी करू शकतो किंवा त्याचे चांगलेही फायदे, म्हणजे फायदेही त्याचे अनेक आहेत सेल्फीचे, की आपण जर परदेशात असू तर आपल्या घरच्या लोकांशी कनेक्टेड राहू शकतो किंवा आजकाल अनेक आपले घरच्यांचे फॅमिली ग्रुप्स पण आहेत किंवा त्यांच्याशी, किंवा मुलं शिकायला बाहेर असतात, ते आई वडिलांशी सतत कनेक्टेड राहू शकतात, त्यांना दाखवू शकतात की आम्ही आता काय करतोय किंवा वॉट एव्हर. सो आपण हे टाळू तर नक्की शकत नाही, पण त्याचा अतिरेक आपण नक्की करू नये असं मला वाटतं. नक्कीच. आपले प्रतिनिधी अमोल कविटकर यांनी पुण्यातील काही तरुणांशी या संदर्भात बातचीत केली आहे, पाहूयात ते काय म्हणतात. अलीकडच्या काळात सगळ्यात सातत्य असणारी गोष्ट आणि विशेषतः तरुणांमध्ये सातत्य असणारी गोष्ट ती म्हणजे सेल्फी. प्रत्येकजण आपापला क्षण जो आहे तो टिपण्याचा प्रयत्न करतो, मात्र यात सेल्फीचे दुष्परिणाम काहीसे समोर येत आहेत. त्यानुसार एक अहवाल आलेला आहे आणि या अहवालानुसार जे मोबाईलचे रेडिएशन्स असतात आणि फ्लॅश असतो यामुळे त्वचेला विकार होऊ शकतो, अशा प्रकारचा अहवाल आलेला आहे. मात्र सेल्फीची क्रेज जी आहे ती काही कमी होताना दिसत नाही आहे. पुण्यातली तरुणाई आपल्यासोबत आहे, त्यांना विचारूया काय नेमकं स्थान आहे सेल्फीचं त्यांच्या आयुष्यात. काय नेमकं सांगशील सेल्फीबद्दल, काय नेमकं स्थान आहे तुझ्या आयुष्यामध्ये? सेल्फी इट्स जस्ट फॉर एन्जॉयमेंटसाठी आहे. आम्ही कॉलेजमध्ये वगैरे फिरतो, बाहेर जातो फ्रेंड्सबरोबर, मेमरीज कलेक्ट करण्यासाठी आम्ही सेल्फी काढतो, एन्जॉयमेंटसाठी काढतो, दॅट्स इट. तुझ्या अशा कुठल्या आठवणीतल्या सेल्फी आहेत? असे खूप आहेत. फ्रेंड्सबरोबर फिरायला जातो आम्ही, जसं आत्ता जस्ट रिसेंट कॉलेजच्या फर्स्ट डेला आम्ही सिंहगड फोर्टला गेलेलो फिरायसाठी, तेव्हा सेल्फी घेतलेली, खूप एन्जॉय केलेली. तेव्हा सेल्फीज काढूनच सगळ्यांनी दंगा वगैरे केला. सेल्फीचा एक वेगळा आनंद मिळतो. हो, खूप मिळतो. तर ही बोलकी प्रतिक्रिया आहे आणि प्रत्येक भारतीय तरुणांमध्ये हीच आहे. मात्र एक अहवाल आलेला आहे त्यानुसार मोबाईलचा जो फ्लॅश पडतो आणि जी रेडिएशन्स असतात त्यामुळे चेहऱ्याला विकार होऊ शकतो किंवा त्वचेला एक वेगळ्या प्रकारची डॅमेज होऊ शकते, अशा प्रकारचा अहवाल आला आहे. तू कशा प्रकारे बघतेस? वी हॅव नो ऑप्शन फॉर दॅट. आम्हाला म्हणजे फोनला ऑप्शन नाही आहे आता, त्यामुळे आम्ही सेल्फी काढणार, जे होईल ते बघितलं जाईल. कारण सेल्फी काढल्याशिवाय मेमरीज क्रिएट होणार नाहीत. तू काय सांगशील या सेल्फीबद्दल? तुझं काय सेल्फीबद्दलचं मत आहे? एका माणसाने साधारण दिवसातनं ॲटलिस्ट एक 15 वेळा सेल्फी काढावे, कारण काय मग त्याच्याने तुमचे जे जे असे एक्सपिरियन्सेस असतात वेगळे वेगळे, समजा आमचा कॉलेज एक्सपिरियन्स काहीतरी वेगळा असतो रोज, तर तो माहीत नाही कधी तुम्हाला लक्षात यावा असा असेल, पण जेव्हा लक्षात येण्यास तुम्ही विचार कराल तर तेव्हा सेल्फी बघण्याने तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही काय केलं ॲक्च्युली कॉलेजमध्ये. स्किन डिसीज हो सकता है, ऐसा एक अहवाल आया है. Like he said, a lot of things करने से ये हो सकता है, वो हो सकता है. You can't like keep an eye on everything. You need a life. Like selfies is the trend. So yeah, that's fine. पर तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही आठवणी आहेत त्या जर साठवायच्या असेल तर सेल्फीसारखा दुसरा पर्याय नाही आहे, अशा प्रकारची तरुणाईमध्ये एक सूर उमटताना पाहायला मिळतोय. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळे इशारे दिले जातात, वेगवेगळे अहवाल येतात, त्याला फारसं गांभीर्यानं घेण्याची गरज नाही आहे, असं सुद्धा तरुणाईचं मत आहे. त्यामुळे सेल्फीची क्रेज जी आहे ती कमी होण्याचं कुठलंही सध्या तरी कारण दिसत नाही आहे, कितीही असे वेगवेगळे अहवाल आले तरीही. व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन मानेसह अमोल कबिटकर, जय महाराष्ट्र, पुणे. आपल्या आयुष्यातील ठराविक क्षण टिपण्यासाठी सेल्फी हा महत्त्वाचाच आहे असं सर्व विद्यार्थ्यांचं तरुणाईचं म्हणणं आहे. सावनी, त्यांचं असं म्हणणं आहे की जे होईल ते बघितलं जाईल, आम्हाला सेल्फी काढायचं आहे, तर याच्यावर काय म्हणशील? नाही, हे मी फारशी ह्याच्याशी सहमत नाही आहे. अर्थातच आनंद जीवनात महत्त्वाचा आहे किंवा आपण त्याच्यासाठीच जगतोय खरं तर, पण आपण आत्ता बघितलं तसं त्याचं भान कुठेतरी नाही ठेवलं जात आहे. आणि मलाही असे अनेकदा मेसेज येतात, मी जवळजवळ एक आठवडा जर सेल्फी पोस्ट केला नसेल सोशल नेटवर्किंगवर तर पर्सनल मेसेज येतात, मॅडम एक सेल्फी पोस्ट करा ना प्लीज. म्हणजे मी बाकी कुठलेही फोटो पोस्ट करीन, पण त्याच्यापेक्षाही लोकांना सेल्फी बघण्यात खूप इंटरेस्ट असतो. हे का, हे मला अजूनही उलगडलेलं नाही, पण कदाचित त्यामुळे त्यांना त्या आर्टिस्टशी मे बी लगेच कनेक्ट करता येतं. किंवा सेल्फी व्हिडिओजनाही आजकाल खूप पेव आलेलं आहे. मी एक गायिका असल्यामुळे अर्थातच मी माझ्या गायनाच्या माध्यमातून सेल्फी व्हिडिओजच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचते. मी नुकतीच एक सेल्फी व्हिडिओजची सिरीज पण सुरू केली आहे. तर मला असं वाटतं की आमच्या कलाकारासाठी तो एक आता अविभाज्य भाग आहे, कारण त्याच मार्फत आम्हाला लोकांपर्यंत कनेक्टेड राहता येतं. त्यांनाही आम्ही एक कलाकार म्हणून त्यामार्फतच जवळचे वाटतो. त्यामुळे अर्थातच आता आपण जे बघितलं, जी मतं आपण ऐकली ती जरा अतिरेकी आहेत असं मला वाटतं.
सो बरोबर. सेल्फी काढणं हा एक प्रकारे मानसिक आजार आहे, त्याला सेल्फायटिस असं म्हटलं जातंय सध्या. तर जर ज्यांना कोणाला सेल्फायटिस झालेला आहे तर त्यांनी त्याचे दुष्परिणाम आहेत बरेच, मग त्यांच्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी काय करावं डॉक्टर मनीषाजी? नक्कीच सेल्फीने आपल्याला आनंद मिळतो आणि आता मी सुद्धा माझ्याबरोबर सावनी आहे आणि ज्योती आहे, मी सुद्धा नक्कीच एक सेल्फी घेणार आहे कार्यक्रम संपल्यानंतर आणि तो पोस्ट पण करणार आहे माझ्या ग्रुपवर. तर सेल्फी घ्यावा नक्कीच, पण त्याचा अतिरेक टाळावा. अति तिथे माती, आपण हे लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. पण जर त्याचे परिणाम असतील तर जसं आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला त्याचे उपाय पण करायला हवेत. आणि हा कार्यक्रम आपण करतो आहे हे अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे, कारण ह्याने आपण एक अवेअरनेस निर्माण करत आहोत की सेल्फी जर आपल्याला माहीतच नसेल की सेल्फीने साईड इफेक्ट्स होतात तर आपण त्याचा अतिशय वापर करू. पण ह्या कार्यक्रमामुळे मला असं वाटतं की बरेच जणांमध्ये तो अवेअरनेस निर्माण होईल आणि ते प्रमाण त्याचं कमी करण्याचा प्रयत्न करतील किंवा त्याचे परिणाम कसे कमी होतील त्याच्यावर नक्कीच ते अभ्यास करतील. त्यामुळे आपल्याला जर ह्याचे परिणाम कमी करायचे असेल तर योग्य डाएट इम्पॉर्टंट आहे. अँटीऑक्सिडंट तुमच्या आहारामध्ये तुम्ही घ्या, सप्लिमेंट्स घ्या, त्याचे व्हायटमिन सी, व्हायटमिन ई सारखे सप्लिमेंट्स किंवा योग्य प्रमाणात तुम्ही नॅचरल फूडमध्ये जे अवेलेबल असतं अँटीऑक्सिडंट ते घ्या. भरपूर पाणी प्या, कीप हायड्रेटेड. दिवसातनं 3 लिटर तरी पाणी तुम्ही प्यायला पाहिजे. म्हणजे 30 किलोचा जर माणूस असेल तर त्याने 1 लिटर पाणी घेतलं पाहिजे. 60 किलो असेल तर 2 आणि जर 90 किलो असेल तर 3. त्याप्रमाणे आपण एक थंब ऑफ रूल आहे की आपण 3 लिटर पाणी दिवसाला प्यायला पाहिजे. त्याने आपली स्किन हायड्रेटेड राहते, आपले टॉक्झिन शरीरातनं बाहेर पडले जातात. यूज गुड प्रोटेक्शन फॉर युअर स्किन लाईक सनस्क्रीन. तुम्ही SPF म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर 30च्या वरती असतो, तो तुम्ही सन प्रोटेक्शन चांगल्या ब्रँडचं तुम्ही सन प्रोटेक्शन वापरा. त्याच्यामध्ये PA म्हणजे अमाऊंट ऑफ प्रोटेक्शन, त्याचे प्लस साईन्स असतात 1, 2, 3. तर त्याचे +3 साईन असलेलं तुम्ही PA आणि SPF ह्या गोष्टीवर तुम्ही त्याचं लक्ष द्या. आणि सनस्क्रीन वापरण्याचे सुद्धा काही नियम आहेत. आता माझ्याकडे पेशंट येतात, जर मी त्यांना विचारलं की तुम्ही सनस्क्रीन किती लावतात तर ते म्हणतात जस्ट अ बिट ऑफ इट. तर जस्ट बिट ऑफ इट इज नॉट एनफ. जसं आपण आता एवढे मोठे आहोत, आपण एक लहान मुलांचा आहार नाही घेऊ शकत, कारण आपल्या शरीराला जेवढी गरज आहे तेवढा आहार आणि तेवढे कॅलरीज आपल्याला घ्यावे लागतात. त्याप्रमाणे सुद्धा सनस्क्रीन वापरण्याचे काही नियम आहेत, ते तुम्हाला भरपूर वापरायला हवा. साधारण 5 ml म्हणजे एक मोठा चमचा तुमच्या फेसला आणि तुमच्या स्किनला. आणि नॉट नेसेसरी जेव्हा तुम्ही उन्हामध्ये जाता किंवा घराच्या बाहेर जाता तेव्हाच ते वापरायला पाहिजे असं नाही आहे. तुम्ही घरामध्ये असेल तरीही तुम्हाला सनस्क्रीन वापरायला पाहिजे. म्हणजे एकूणच एक्झॅक्टली आपल्या त्वचेची आपल्याला काळजी घ्यायची आहे. सनस्क्रीन म्हणा किंवा आहार आहेत, एक्सरसाइजेस आहेत. म्हणजे फोटोज काढणं, सेल्फीद्वारे आपल्या आठवणी साठवून ठेवणं ही चांगली गोष्ट आहे, पण त्याच्या आहारी जाणं हे मानसिक आजार आहे. एकूणच आपणच स्वतःला थांबवून ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण नियंत्रणात ह्या गोष्टी आणू शकतो. खरंच खूप वेगळ्या विषयावर आज चर्चा झाली. वी होप्स की सगळ्यांना ज्यांना सेल्फायटिस झालेला आहे ते स्वतःवर नियंत्रण आणतील आणि स्वतःची काळजी घेतील या कार्यक्रमानिमित्त. खरंच सावनी आणि मनीषा मॅम, आपण इथे आलात आणि खूप सुंदर विषयावर आपण चर्चा केली, त्यासाठी खूप खूप आभार. आणि या नोटवर आपण इथेच थांबतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.